ज्या व्यक्तीच्या पाठीशी मारुतीचा आशीर्वाद असतो तिला कोणत्याच दुःखाचा सामना करावा लागत नाही. त्या व्यक्तीचं जीवन हे सुख आणि सौभाग्याने परिपूर्ण असतं. तर आपण जाणून घेऊया हनुमंताची सेवा, उपासना आणि कोणते उपाय करावेत जेणेकरून आयुष्यात सुख समृद्धी येते. हनुमान जयंतीला मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा, त्यात काळे तीळ घालावे. हा दिवा मारुतीरायासमोर ठेवल्यास शनी दोषांपासून मुक्ती मिळते. शिवाय मारुतीचा आशीर्वाद कायम आपल्या पाठीशी राहतो. आपल्या कुटुंबात वादविवाद असतील तर कुंकवात तेल मिसळून त्याने घराच्या मुख्य दरवाजावर स्वस्तिक काढा. हा उपाय हनुमान जयंतीपासून 40 दिवस केल्यास घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन कुटुंबात आनंदाचं वातावरण निर्माण होतं. आपल्या मागे जर कोर्ट कचेरीच्या कामाची ओढाताण असेल तर हनुमान जयंतीला लाडू अर्पण करा आणि चमेलीच्या तेलाचा दिवा लावून 7 वेळा हनुमान चालिसेचं